शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, मुंबई, पुणे, रायगड, पालघर यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या शाळांना पण सुट्ट्या दिल्या. सध्या परिस्थिती काय आहे? प्रशासनातर्फे सरकारतर्फे सतर्कता बाळगण्यात आलेली आहे. जेवढे लोक अनावश्यक बाहेर पडतील तेवढं एकंदरच प्रशासनावर आणि सगळ्या सिस्टीमवर ताण कमी होईल आणि निश्चितच हे करायलाच पाहिजे. कारण ज्या प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे पूर्ण मुंबई, MMR आणि अन्य महाराष्ट्रातल्या विभागांमध्ये, त्यामुळे हे करणं आवश्यकच होतं आणि परिस्थिती सुधारते आहे. अनेक ठिकाणची आता आज पाहिलं आपण कनेक्टिंग लिंक पण सुरू झालेलं आहे आणि पूर्ववत परिस्थिती लवकरच 1-2 दिवसात होईल. आदित्य ठाकरेंनी टीका केली कनेक्टिंग लिंकवरून. ते म्हणतात की रस्ते असो किंवा मिसिंग लिंक असो किंवा मंदिर असो, भ्रष्टाचार ही शिंदेची पहिली ओळख आहे. आणि यांच्या काळात सगळं रामराज्य होतं का असं त्यांना म्हणायचं आहे. आता त्यांना रामाची आठवण झालेली आहे. ज्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी आयुष्यभर वंदनीय बाळासाहेब ठाकरे झटले, ते राम मंदिर तयार झाल्यावर उद्धव ठाकरे एकदासुद्धा नतमस्तक झाले नाही. आदित्य ठाकरे तर दूरच आहे, सोडून द्या, परंतु हे स्वतः देखील गेले नाही. आणि आता त्यांना राम रक्षा, रामाने त्यांची रक्षा करावी अशासाठी हे बाहेर पडलेले आहेत. आणि यांच्या वेळी काही अशा घटना झाल्या नाही का, परंतु आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट, असा हा त्यांचा विषय. मुंबईमध्ये पावसामुळे ज्या काही दुर्घटना झाल्या त्यामध्ये 11 जणांचा बळी गेला. हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की मुख्यमंत्र्यांवरच आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. बघा, हे असं म्हणणं अगदी चुकीचं आहे. अनेक सरकारांमध्ये कोणाचंही सरकार असलं तरी अपघात, दुर्घटना या होत असतात, त्या टाळायच्या असतात, हे खरं आहे. परंतु काही गोष्टी हाताबाहेरच्या असतात. जिकडे कोणाची चूक झाली असेल तर कोणालाही क्षमा करता कामा नये. परंतु काही गोष्टी या आपत्ती कशाला आपण म्हणतो, कॅलॅमिटी, नॅचरल कॅलॅमिटी, नैसर्गिक आपत्तीच त्याला म्हणतात, की जे मनुष्याच्या हाताबाहेरच्या गोष्टी असतात. राम मंदिर चंदा घोटाळा प्रकरणी चंपतराय आणि मिश्रा यांचे राजीनामे तर झालेले. संजय राऊत म्हणतात की ही संपूर्ण ट्रस्टच भंग करायला पाहिजे. बघा, आता चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि याच्यामध्ये निश्चितच जे दोषी आहेत त्यांना कोणालाही सोडणार नाही असं तिथल्या लोकांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं वारंवार मिंदे अशा पद्धतीनं उल्लेख करतात एकनाथ शिंदे यांचा, शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? नाही, हे बघा, त्यांनी किती काही म्हटलं तरी कोण कोणाचं मिंदे राहिलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. शिवसैनिकांना एकनाथ शिंदे तिकडे असताना तेव्हा तुम्हाला आवडत होते. आता त्यांनी शिवसेनेला मूळ मार्गावर आल्यावर आता ते मिंदे झाले का? मग तुम्ही त्यांचे कधी मिंदे नव्हतात का? असं आहे की जेव्हा एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेमध्ये, एकत्रित शिवसेनेमध्ये मोठा सहभाग होता, सगळं मनुष्यबळ आणि सगळी जेव्हा ते सांभाळत होते तेव्हा ते चांगले होते आणि आता ते वाईट झाले. आता कसं आहे की आदित्य ठाकरे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. सचिन अहिर यांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला, परंतु त्या सचिन अहिर सुद्धा त्यांचे आता राहिले नाहीत. ते देखील आमच्याकडे आले आहेत, शिंदे साहेबांचे म्हणजे आमच्या शिवसेनेत आले आहेत आणि त्यामुळे आता हे फ्रस्ट्रेशन आहे. त्यांना 2029ची त्यांची चिंता पडलेली आहे. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.